जय शिवराय, जय भीम, जय लवजी। काल निवडणुकीनंतर देशाचे पंतप्रधान निवडल्यानंतर काल RSSचे संघप्रमुख मोहनजी भागवत यांनी पहिल्यांदा मीडियासमोर माध्यमांसमोर आले आणि त्यांनी प्रामुख्याने सांगितलं की देशाचा विकास कसा करायचा असतो, देशाचा विकास कसा कसा करतात आणि कसा कसा झाला आहे हे त्यांनी दाखवून दिलं। आणि त्यांनी डायरेक्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांना त्यांनी एक प्रकारचे आदेशच दिले संघाच्या वतीने की तुम्हाला देश हा फक्त चालवण्यासाठी दिलेला आहे, तुम्ही त्याच्यावर हुकुमशाहीसारखं राहू शकत नाही आणि तुम्ही अहंकारी बनलायत, तुम्ही अहंकार सोडून द्या आणि खरी समाजाची सेवा करा, हे त्यांनी परत एकदा सांगितलं। आणि आज पहिल्यांदा संघ चालकांनी छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दाखले दिले। कारण आता त्यांनाही कळून चुकलंय नुसतं अरे सर हिंदुत्व हिंदुत्व करून चालणार नाही, सर्व समाजाला सर्व घटकांना आपल्याला बरोबर घेऊन जावं लागेल। आणि हे त्यांनी कळत न कळत नरेंद्र मोदींना एक इशारा दिलाय की देश हा तुम्हाला फक्त चालवायचा आहे, तुम्ही अहंकारी बनू नका, हे त्यांनी परत एकदा सांगितलं। आणि त्यांनी हे पण सांगितलं की मणिपूर एक वर्ष झालं जे पेटलेलं आहे, जिथं अशांतता पसरलेली आहे, तिथं तुम्ही जरा लक्ष घाला। अहो मोदी साहेब, शेठजी, तुम्ही इतर देशवाद करण्यापेक्षा ते करू नका, तुम्ही इतर देशात जाऊन तुमचा स्वभाव आणि तुमचा ते हे दाखवू नका। तुम्ही भारताचा एक घटक आहे, मणिपूर हे राज्य आहे, तुम्ही तिथे जा, तिथल्या लोकांना समाधानी करा, त्यांना आश्वासन द्या की मी तुमच्या बरोबर आहे, तुम्ही काळजी करू नका। पण लोक घाबरलेली आहेत हे लक्षात ठेवा। त्यामुळे माझ्या महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना एक नम्र विनंती आहे की आपल्याला काही झालं तरी यावेळेस महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणायचे हे लक्षात ठेवा। मी मुकेश मधुकरराव धिवार, प्रदेशाध्यक्ष राहुल प्रियंका गांधी सेना। जय भीम, जय लवजी, जय महाराष्ट्र।